बदल झाले आणि ज्या बदलामुळं मुंबईमध्ये FSI प्रचंड प्रमाणात वाढवला गेला आणि त्याचे परिणाम आता पुढच्या काळात काय होतील हे त्याचं उदाहरण, ज्वलंत उदाहरण आत्ता मुंबईत उमलेले आहे. आज मुंबईची अवस्था असलेल्या बांधकामाच्या माध्यमातून, असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पडलेला लोडचा विचार करता उद्या मुंबईतलं जगणं या ठिकाणी जगणं राहील का, अशी साशंकता सामान्य माणसाला या ठिकाणी निर्माण झाली. मुळात मुंबई हे बेट आहे आणि या बेटावरचं नियंत्रण सातत्यानं आम्ही अनेक पावसांमध्ये बघतो की याचं नियोजन वेगळ्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. 12 वर्षे केंद्रात तुमची सत्ता आहे, आता गेले 2022पासून तुमची सत्ता आहे. महापालिकेमध्ये ठीक आहे आत्ता सत्ता आली असं म्हणता येईल, परंतु तरी देखील मला वाटतं एक होलिस्टिक विचार या मुंबईसाठी वेगळ्या पद्धतीनं करावा लागेल. पाऊस हा दरवर्षी एवढा पडणारच आहे. या आयलँड सिटीला या पावसाच्या तुंबण्यापासून वाचवण्यासाठी आमचे बांधकामं उद्याच्या भविष्यकाळात किती वाढणार आहेत, त्याचा परिणाम काय होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर, याचा विचार कुठं तर केला पाहिजे. आता मुंबईत 3 जर होणार असेल त्या ठिकाणी, तर मला वाटतं या मुंबईवरचा इन्फ्रास्ट्रक्चरचा लोड सरकारनं कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले जातील अशी एक शक्यता वर्तवली जाते. प्रभारी असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, हे बदलले जातील असं सांगितलं जाते. काय सांगता? नाही, मला वाटतं प्रदेशाध्यक्षांचा काही विषय नाही आहे. प्रभारी आमचे रमेश चेन्नीतालांजी हे मंत्री झाल्यामुळं नक्कीच म्हणजे त्यांचा व्याप, तिथलं त्यांचं जबाबदारी हे बघता काँग्रेस कमिटी प्रभारींच्या बाबतीत निर्णय या ठिकाणी होऊ शकतो अशी आम्हाला माहिती जी काय खात्री आहे ती या संदर्भातली आहे. नाही, प्रत्यक्ष मी ऐकलेलं नाही त्यांचं. जर त्यांनी ऑन कॅमेरा म्हणलं असेल तर मला वाटतं वेगळ्या संदर्भातनं त्यांनी बोललं असेल. विकास कामासाठी महायुतीनं बोलवलं तर जाऊ असं म्हणले असतील, परंतु ते काय पक्षांतर करणार नाहीत किंवा कुठेही जाणार नाहीत याची खात्री मला मित्र म्हणून आहे. कारण की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आमचे मित्र अमोल कोल्हे आहेत. तेव्हा मला नाही वाटत कारण नसताना ही शंका त्यांच्याबद्दल निर्माण करणं संयुक्तिक राहणार नाही. शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा आहे, त्यावर नाही, मला वाटतं ही चर्चा गेले 2-3 वर्ष सातत्यानं या ठिकाणी चालू आहे. इंडिया आघाडी म्हणून सगळे अलायन्स घटक पक्ष एकत्र आले. काही आता जे प्रादेशिक पक्षांना टार्गेट केलं जाते देशामध्ये, पश्चिम बंगालपासून ते मुंबईपर्यंत, हे बघता असा विचार किंवा असा मतप्रवाह येणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. परंतु आज सगळे विषय हे दिल्ली स्तरावर आणि AIC स्तरावर होतील असे आम्हाला माहिती आहे. थँक्यू. नवी मुंबईमध्ये एक भयंकर घटना अशी घडलेली आहे की तिथे एका गर्भवती महिलेला चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि त्यामुळे तिच्या पोटातल्या बाळाचा सुद्धा मृत्यू झाला आहे. घरच्यांनी आरोप केलेला आहे की डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे, मेडिकल निग्लिजन्समुळे तिचा हा मृत्यू झाला. ते मला वाटतं हा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी मेडिकल निग्लिजन्समुळंच झालेला आहे आणि सरकारनं यामध्ये तातडीनं त्या संबंधितावर कारवाई करत असताना किमान पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी घडू नयेत याची दक्षता सरकारनं घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. मौसम का अलर्ट पूरे महाराष्ट्र में दिया गया है, लेकिन कई जगह पे जैसे मुंबई जैसे शहर में भी रेड अलर्ट दिया गया है, फिर भी पूरी तैयारी कहीं भी नजर नहीं आ रही है. नहीं, मुंबई एक आइलैंड है. मैंने जैसे कहा अभी 5 मिनट पहले कि इसको अलग तरीके से देखना चाहिए. बारिश हर साल गिरने वाली है. आज अगर हम मुंबई वापस वर्टिकल ऊपर लेने की कोशिश जितनी करेंगे उतना मुंबई इंफ्रास्ट्रक्चर पे लोड आने वाला है. अगर मुंबई 3 की बात चल रही है तो मुझे लगता है अभी FSI हो या डेवलपमेंट हो, बड़े बिल्डिंग्स हो, ये मुंबई 3 में करने का प्रयोजन होना चाहिए. जो एग्जिस्ट इन मुंबई है उसमें वर्टिकल हमें कितना जाना है, जिसकी वजह से इंफ्रास्ट्रक्चर पे लोड पड़ रहा है, वो रोकने की कोशिश सरकार ने करनी चाहिए और इसको अलग से नियम बनाना चाहिए. BMC के माध्यम से सिर्फ नियम बनाना नहीं चाहिए, तो एरिया वाइज मुझे लगता है मुंबई को रूल्स बनाने चाहिए. किस एरिया में वर्टिकल बिल्डिंग्स 70 मीटर के ऊपर होंगी, इसका एक अलग नज़रिया से मुंबई की तरफ देखना जरूरी है, ऐसा मेरा कहना है. पार्लियामेंट में PM और इस इशू को ट्रैक करने के लिए एक बिल आने वाला है. 30 दिनों से ज़्यादा अगर कोई भी लोक प्रतिनिधि अगर अरेस्ट में रहेगा तो उनको सैक किया जाएगा. इस तरीके का वो बिल है, इसमें विरोध किया जाएगा.
नहीं, मुझे लगता है कि संविधान में जो चीज़ें उसको बाजू रख के नए कायदे बना रहे जा रहे हैं। अभी किसी को अगर अंदर जमानत ही नहीं मिले, एक बाजू सुप्रीम कोर्ट कहता है कि 24 घंटे में उसको जमानत या 48 घंटे में उसके ऊपर कार्रवाई की, जो निश्चित कार्रवाई वो होनी चाहिए। दूसरी तरफ आप कायदा बना रहे हैं कि 1 महीना अंदर रहेंगे तो वो पद पे नहीं रहेंगे। तो मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट के जो डिसीजंस है, ऑलरेडी जो कायदे में तरतूद है, उसको विचार करते हुए सरकार ने अपनी दिशा या सरकार ने अपनी रणनीति रखनी चाहिए। राज ठाकरे इन्होंने कहा है कि जो लोग विधायकों को सांसदों को खरीद रहे हैं वो देह बिक्री करने वाले एजेंट के जैसे ही काम करें और जो बेचे जा रहे हैं वो देह बिक्री करें। इन शब्दों का प्रयोग उन्होंने किया। नहीं, मुझे लगता है राजनीति का स्तर बहुत गिर चुका है। आज राजनीति करने वाले हमारे जैसे लोग हजारों लोग, लाखों लोग हमारी तरफ देखते हैं, हम प्रतिनिधित्व करते, तो ऐसी चीज़ें होनी नहीं चाहिए। इसका मूल कारण क्या है? एंटी डिफेक्शन का जो कायदा है वो वीक हो गया। अगर 2022 में एंटी डिफेक्शन के कायदे में ये शिवसेना जब टूट गई, एनसीपी टूट गई, तब अगर निर्णय होते थे तो उसके बाद पूरे देश में ऐसी चीज़ें नहीं होती थी। एंटी डिफेक्शन कायदा वीक होने की वजह से ये सब चीज़ें आज उभर के आ रही है।